आरोग्यमंत्री जे.पी. नड्डा जखमी विद्यार्थ्यांच्या भेटीला गेलेले आहेत। लाठीचार्ज नंतर जखमी झालेल्या विद्यार्थ्यांची भेट घेण्यासाठी नड्डा RML या रुग्णालयामध्ये पोहोचलेले आहेत। नड्डा रुग्णालयामध्ये जाऊन जखमी आंदोलकांची भेट घेत आहेत, त्यांची विचारपूस करत आहेत। काल पोलिसांकडून लाठीचार्ज करण्यात आला होता आंदोलनात दरम्यान आणि त्याच नंतर नड्डा हे RML रुग्णालयात पोहोचले। त्यांनी डॉक्टरांसोबत देखील संवाद साधलेला आहे। विद्यार्थ्यांची नेमकी प्रकृती कशी आहे या संदर्भात त्यांनी संपूर्ण माहिती जाणून घेतलेली आहे। जखमी विद्यार्थ्यांच्या भेटीनंतर नड्डा आणि डॉक्टरांमध्ये देखील चर्चा झालेली आहे आणि तीच ही दृश्य आपण बघतोय टेलिव्हिजन स्क्रीनवरती। तर भाजपचे आमदार सदाभाऊ खोत यांच्याकडून आंदोलकांना आतंकवाद्यांची उपमा देण्यात आलेली आहे। इंडिया आघाडी आतंकवाद्यांसारखी परिस्थिती निर्माण करतेय असं खोत म्हणतात। अशा आतंकवाद्यांना लोकशाही मार्गाने उत्तर द्यावं असं देखील खोतांनी म्हटलंय। धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा अजिबात घेऊ नका असंही खोत म्हणतात। इंडिया आघाडी महाविकास आघाडी ही आतंकवादासारखी परिस्थिती या देशामध्ये निर्माण करू पाहत आहे। सरकारनं शिक्षण मंत्र्याचा राजीनामा निश्चितपणानं घेऊ नये म्हणून मी म्हटलं, महाराष्ट्रात देवेंद्र, केंद्रात नरेंद्र आणि शिक्षण खात्यात धर्मेंद्र, अजिबात बदल शिक्षण खात्याच्या मंत्र्याच्या मध्ये करू नये। कारण या आतंकवादांना लोकशाहीच्या मार्गानं निश्चितपणानं सरकारनं उत्तर द्यावं, जशास तसं उत्तर द्यावं, कारण हा देश प्रगती पथाच्या दिशेने जात आहे। शंभू बॉर्डर